तर मी ना तुम्हाला म्हणले होते, की आमच्या क्लासमध्ये नागपंचमी स्पेशल मस्त असे कार्यक्रम आयोजित केले होते आणि ते नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवते. चला आता बघूया काय-काय घेतलं होतं. तर तुम्हाला सांगू का, बरेच जण आता जे चालू बॅच आहे ना, तर चालू बॅचच्या मुली होत्या आणि बाकीचे मॅडमकडे जे शिकून गेले होते अगोदरचे ना, त्यातले पण काही जण आले होते. तर बरेच जण आले होते तसं म्हणलं तर. मग मंगळागौरीचा कार्यक्रम असं बरेच खेळ काय-काय घेतले होते. आता मला त्यातलं एवढं काही माहिती नाही बरं का. आणि तुम्हाला सांगू का, मला जसं कळतंय ना, तेव्हापासून मी नागपंचमी ना पहिल्यांदाच अशा पद्धतीनं सेलिब्रेट केली असेल. खरंच खूप म्हणजे खूप जास्त छान वाटत होतं. छान असे सगळेजण तयार झालते आणि सगळ्यांना काष्टा घालून यायला सांगितला होता. नंतर हे मला काही जमत नाही, पण आपला तरी पण थोडासा छोटासा प्रयत्न केला होता सूप घेऊन आपलं. नंतर मग फुगडी खेळून झाली. फुगडी खेळून झाल्यानंतर इथं पण अशा काही-काही बायका होत्या ना, त्यांना खूप म्हणजे खूप छान पद्धतीनं खेळायला येत होतं. मग असा मोठा सर्कल केला होता. सर्कलच्या बाहेर आम्ही असं करत होतो आणि आतमध्ये सूप घेऊन नंतर छोटी कळशी घेतली होती. कळशी घेऊन असं बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ते खेळ खेळून झाले. खेळ खेळून झाल्यानंतर संगीत खुर्ची पण आयोजित केली होती. मग संगीत खुर्ची पण घेतली आणि संगीत खुर्चीमध्ये नंबर पण काढले होते. पण काय केलं आता आम्ही चालू बॅचचे असल्यामुळं आम्ही चालू बॅचचे कुणाचे नंबर काढले नव्हते. जे अगोदरच्या बॅचचे शिकून गेलेत ना, तर त्यांचे नंबर काढले होते. त्यामुळं मस्त वाटलं, एन्जॉय केलं आणि मेन महत्त्वाचं असतं नंबर येण्यापेक्षा तुम्ही एन्जॉय केलं ना, तर मला तर खूप म्हणजे खूप जास्त छान वाटलं. आम्ही खूप छान फोटो काढले. नंतर सगळे छान खेळ खेळलो आणि चला तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलंय ना, व्हिडिओ कसा वाटलाय ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चला तर मग बाय.